नमस्कार मित्रांनो. आजच्या घडीला आपण एक असं दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये आहोत. आपण जे हल्ली बघतोय की 1972 नंतरचा हा सगळ्यात मोठा दुष्काळ आहे. त्याचा परिणाम, त्याचा इफेक्ट एवढा जोरदार आहे की रोज पेपरमध्ये आपण बघतोय की जनावरं मरत आहेत, जमीन कोरडी झालेली आहे. वेल म्हणजे कुव्याच्या बाजूला 100 लोक ते कुव्याची पातळी बघतायत की एवढी खाली गेल्याने ते पाणी उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण शहरामध्ये आपल्याला एवढी झळ बसली नाही आहे, तरी झळ बऱ्याच प्रमाणे बसलेली आहे. आपण इकडे होळी खेळत नाही आहे की आपण होळीला यावेळेला आवाहन केलं होतं की होळीमध्ये तुम्ही पाणी वेस्ट करू नका. आजच्याच न्यूजपेपरमध्ये आहे की आपल्या शहराला फक्त 24% पाणी पुरवठा शिल्लक आहे. ही चिंताजनक बाब आहे. एकदा मी असा साईडवरती बसल्या बसल्या माझ्या डोक्यात कल्पना आली. दुष्काळग्रस्तांचा हे त्रास बघून असाच एक साईडवरती बसलो होतो, तर कल्पना आली की आपला एवढा जे बाथरूम आणि किचनचं पाणी जे वेस्टेज चाललेलं आहे त्याला आपण परत उपयोगामध्ये कसं आणू शकतो. तर एक आयडिया फक्त मला एक क्लिक झाली की बोललो आपण एक काम करूया. आपण जुन्या जमान्यामध्ये आपण एक सेप्टिक टँक सारखी बनवायचो, त्याच्यामध्ये आपण कोळसा खडी सगळं आपण टाकायचो. तर बोललो ह्या पाण्याला जर आपण वळण दिलं आणि या पाण्याला जर आपण एक सेपरेट चेंबर बनवून त्याच्यामध्ये जर फिल्ट्रेशनचं आपण हे बसवलं, फिल्ट्रेशन इन द सेन्स की कोळसा, रेती आणि खडी हे टाकलं तर हे पाणी आपण वापरू शकतो का. माझ्या मनात पहिले ही शंका आली की आपण हे वापरू शकतो का. तर मी एक ट्रायल बेसवरती पहिले 2 महिने आम्ही एक ड्रममध्ये आम्ही याचा प्रयोग केला. त्याच्यानंतर आम्ही याच्यामध्ये आम्हाला बऱ्याचपैकी सक्सेस मिळाला. नंतर आम्ही एक सोसायटीमध्ये त्याला इम्प्लिमेंट केलं. एक टाकीमध्ये आम्ही जे किचनचं पाणी आणि बाथरूमचं पाणी जे येतोय त्याला आम्ही डायव्हर्ट केलं, एका टँकमध्ये आम्ही डायव्हर्ट केलं आणि त्याच्यामध्ये कोळसा, रेती आणि खडी याचे आम्ही लेअर टाकले. त्याच्यामध्ये त्या पाण्याला सोडलं आणि त्याचा आउटलेट दिलं आहे आम्ही. बोरिंगचा जे बोरिंग आहे त्याच्या आजूबाजूला जमीन असते, त्याचा आउटलेट आम्ही त्याला दिलेला आहे. यू विल बी सरप्राइज्ड की मी आपल्याला सांगू इच्छितो की पाणी एवढा क्लिअर पाणी त्याच्यामधून बाहेर निघतोय. आणि बोरिंग आमच्याकडे जिकडे 10 मिनिटं पण बोरिंग चालत नव्हती तिकडे आजच्या घडीला 3-3 तास ती बोरिंग चालू आहे आणि पाणी आमच्या तिकडे ओव्हरफ्लो होत आहे. आपण मला प्रश्न विचाराल की हे जे प्रयोग आहे ते आणखीन कुठे चाललं आहे. आय विल बी ग्लॅड टू इन्फॉर्म यू की हा जे प्रयोग आहे UK, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया वर्षानुवर्ष हा प्रयोग त्या लोकांनी केलेला आहे आणि तिकडे हे ऑलरेडी हे सिस्टम इम्प्लिमेंटेड म्हणून त्यांना तिकडे एवढं पाणी आहे. मित्रांनो, मी तुम्हाला आता पुढे हे सगळे आमच्या बिल्डिंगचं आहे आणि ही सिस्टम कशी फंक्शन होते ते दाखवणारच आहेत. माझी एक अपील आहे, जर तुम्ही या सिस्टमला जर अडॉप्ट केलं, आपण जर सगळ्यांनी स्वीकार केलं तर निश्चित आपण दुष्काळावरती मात करूया आणि भविष्यात आपल्याला कधी पाणी तुटवडा भासणार नाही. दुसरी गोष्ट, हे आपण स्वीकार केल्याने महानगरपालिकेचं 50% पाणी जे आपण बाथरूम आणि किचनमध्ये वापरतो तो 50% पाणी जर आपण रियूज केला तर महानगरपालिकावरती पण जे बोजा आहे, जे लोड आहे पाण्याचा वितरणाचा, तो कमी होऊ शकतो. बराच 50% पर्यंत कमी होऊ शकतो. हे स्वीकार केल्याने आपण जे पाणी जे ड्रेनेजमध्ये सोडतोय तो 50% कमी होऊ शकतो आणि इनडायरेक्टली आपण आपल्या शहराला आणि आपल्या देशाला आपण इनडायरेक्टली हेल्प करूया. प्लीज आता ही पुढची व्हिडिओ क्लिप बघा आणि आपण सगळे आलात म्हणून मनापासून आपला मी आभार प्रकट करतो आणि विनंती करतो, जर आपल्याला हे व्यवस्थित वाटलं तर सगळ्यांनी स्वीकार करावे. आमचे महापौरजी आणि सगळे मान्यवर यांना विनंती करतो की साहेब आपण याला थोडा पुश दिला तर आपण निश्चित हे ब्लू रेव्होल्यूशन आणूया. ब्लू रेव्होल्यूशन म्हणजे जलक्रांती आपण आणूया. जशी हरित क्रांती झाली होती या देशामध्ये तशी आपण ही जलक्रांती आणूया. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र पूर्ण दुष्काळाच्या छायेत आहे. ह्या दुष्काळामुळे खरोखर लोकांना केवढा त्रास होतो आहे हे आपण रोज TV वरती, न्यूजपेपर प्रत्येक ठिकाणी आज आपण बघतो आहे. ह्याच्यावरती एक रामबाण उपाय आपण शहरी भागात काय करू शकतो त्याचं एक छोटंसं प्रात्यक्षिक आज आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. मी महेश पाटील, कॉस्मॉस लॉन्च म्हणून आमचं प्रोजेक्ट आहे. ह्याच्यात आम्ही एक छोटीशी उपाययोजना केलेली आहे आणि आमची एक प्रामाणिक इच्छा आहे की ही जी योजना आहे ते प्रत्येक सोसायटीने आणि प्रत्येक माणसाने ही राबवायला हवी. हे काय आहे हे तुम्हाला मी थोडक्यात समजवतो. ही आमची बिल्डिंग आहे साधारणतः 112 लोकांची. ह्याच्यात हे जे पाईप्स आहेत हे पूर्ण ड्रेनेजचे पाईप आहेत. आम्ही एक छोटंसं काम केलेलं आहे. हे ड्रेनेजचं जे काही सांडपाणी आहे फक्त WCचं सोडून हे सांडपाणी आम्ही एकत्र घेतलेलं आहे.
आम्ही हे सर्व एकत्र घेतलेलं आहे. हे तुम्ही इथे बघू शकता. हे पाईप्सचं जंक्शन आलेलं आहे. हे आम्ही घेऊन एका ठिकाणी संक तयार केलेला आहे. आता हे सर्व पाईप आम्ही एकत्र आणलेले आहेत ह्या एका चेंबरमध्ये. हा चेंबर साधारणतः जमिनीपासून 3 फूट आम्ही खाली ठेवलेला आहे. त्याच्या मागे उद्देश आहे आणि ही जाळी लावलेली आहे. म्हणजे जर आपल्या किचनमधून वाहत आहे काही जर सॉलिड पार्टिकल्स आले तर ते डायरेक्टली खाली जातील आणि खाली अडकून राहतील. आणि ही जाळी ह्याच्याकरता लावलेली आहे की डायरेक्टली सॉलिड पार्टिकल्स ह्याच्यात चेंबरमध्ये जो फिल्टर चेंबर आहे त्यात जाऊ नये. आणि ही बेसिकली फोल्डिंग केलेली आहे ह्या प्रकारे. म्हणजे उद्या आपल्याला साफ करायला खूप इझी होऊन जातं. आणि आता हेच पाणी मी तुम्हाला दाखवतो. हे पाणी आलं इथे फिल्टर चेंबरमध्ये. हे तुम्ही बघू शकता सांडपाणी येतं आहे. या फिल्टर चेंबरमध्ये आम्ही 3 लेयर क्रिएट केलेले आहेत. हे वरती जे दिसते ही वाळू आहे. वाळूच्या खाली मोठे दगडाचे तुकडे आहेत. त्याच्याखाली कोळसा आहे आणि कोळशाच्या खाली दगडं आहेत. आणि ह्याच्यातून पाणी जाऊन दुसऱ्या चेंबरमध्ये येतं. आणि ह्याच्यात ही बघू शकता तुम्ही ही ड्राय बोर आहे. पूर्वी इथे आम्हाला पाणी नव्हतं तर आम्ही ड्राय बोर मारून ठेवलेली. त्याच्यातही तुम्हाला दिसेल की पाण्याची लेवल वरती आलेली आहे. हे आमचं दुसरा चेंबर. आता ह्या चेंबरमधून ह्या दुसऱ्या चेंबरमध्ये पाणी आलं. तुम्ही बघू शकता किती पाणी स्वच्छ येते आहे. ह्याला आम्ही बोरिंगला रिचार्ज करतो आहे. इवन तुम्ही जर बोरिंग नसेल तर तुम्ही हेच पाणी घेऊन डायरेक्टली फ्लशिंग करता, गार्डनिंग करता आणि ह्या गोष्टी करता वापरू शकता. ह्याच्यात आमचा जे आम्ही अंदाज काढलेला आहे पाणी बचतीचा, ही आमची 112 लोकांची सोसायटी आहे. ह्याच्यात नाही करता वर्षाला कमीत कमी 75 लाख लिटर पाणी आपण वाचवू शकतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की 75 लाख लिटर म्हणजे केवढं मोठं व्हॉल्यूम झालं. ह्याचा आम्ही लॅबोरेटरीमध्ये टेस्टसुद्धा केलेला आहे. लॅबोरेटरीचा टेस्टचा रिपोर्ट असा आला आहे पिण्याव्यतिरिक्त तुम्ही कुठेही ह्याचा वापर करू शकतो. आणि सध्या आम्ही गार्डनिंग आणि कार वॉशिंग करता करतो आहे प्लस फ्लशिंग करता करतो आहे. त्याचं प्रात्यक्षिक तेही आम्ही तुम्हाला दाखवतो. आज आम्ही कॉस्मॉस लॉज इथे माननीय कमिशनर साहेब, मेंदले साहेब, आमचे सर्व पाणी डिपार्टमेंटचे अधिकारी इथे आणि आमच्या असरमल साहेब सर्व आलेले आहेत. इथे व्हिजिट करत असताना मी मनपूर्वक आभार प्रकट करेन सूरज पवारचा ह्या विकासकाचा की ज्या पद्धतीने त्यांनी बाथरूम आणि याचं पाणी जे त्यांनी खालती कलेक्ट करतात आणि त्यानंतर तिथे कलेक्ट केल्यानंतर एक ठिकाणी त्यांनी रेती, कोळसा आणि खडी असं 3 वस्तू त्याच्यात टाकून तो पाणी तेथे फिल्ट्रेशन करतात. फिल्ट्रेशन केल्यानंतर तो पाणी त्यांनी आपल्या बोरिंगच्या इथे त्यांनी तो तिथे सोडलेला आहे. आणि बोरिंगच्या इथून फिल्टर होऊन तो पाणी जे त्याला आज अर्धा तास देखील त्या टाकीत पाणी जमा नाही राहायचं. आणि अशी परिस्थिती असताना ते आज टाकी फुल होऊन आम्ही स्वतःच्या ह्याच्याने बघितलं फुल होऊन आज संपूर्ण त्यांना ती टाकीचं पाणी बोरिंगचं पाणी बंद करावं लागते. ते त्यांनी फ्लॅशमध्ये वापरू शकतो. आणि अशा ह्याच्यासाठी त्यांनी याचं लॅब रिपोर्ट देखील त्यांनी घेतलेला आहे. आपण हे असं जर 50% जरी पाणी ठाणे महापालिकेच्या ह्या सर्व विकासकांनी जर वाचवलं तर मला वाटते आपल्या ह्या ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने दुष्काळ पाण्याची जी चाललेली आहे त्याच्यात 50% जरी मार्क देऊ शकलो तर ही ठाणे महापालिकाची ही पहिली महापालिका असेल का ज्यांनी आपण दुष्काळाला मार्क देऊ शकतो. मी मनपूर्वक आभार प्रकट करतो माननीय सूरज पवारांचा. अशा विकासकांनी पुढे येऊन एवढं त्याला काही खर्च नाही आणि त्यांनी पहिल्या 100 प्रोजेक्ट राबवणारा त्यांच्या वडिलाच्या नावाने त्यांनी फाउंडेशन खोललेलं आहे. त्यांच्या वतीने 21,000 रुपये ते स्वतःचे याच्यातनं देणार आहेत. त्या देखील मी पुरा ठाण्याचा जनतेच्या वतीने त्यांचा आभार प्रकट करतो. असंच आपण विकासकांनी जर शहरासाठी आपण पुढं आलात तर मला वाटतं ही पाण्याची समस्या आपण काही दिवसात आपण ही संपुष्टात आणू अशा प्रकारची ही आज संदेश ठाणे शहराला आपण देऊ शकतो. पुन्हा एकदा माननीय मी सूरज परमार यांचा आभार प्रकट करतो. सूरज परमार यांनी कॉस्मॉस लॉन्च या सोसायटीमध्ये पाणी बचतीसाठी जी नवीन संकल्पना राबवलेली आहे सर्वप्रथम मी एक ठाणेकर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य लोकांची कामं करत असताना अशा प्रकारचा कन्सेप्ट त्यांनी स्वतःच्या सोसायटीमध्ये जो राबवून आम्हाला एक प्रकारे चांगली माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचं मी कौतुक करतो. खरं तर अशा प्रकारची संकल्पना ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व विभागामध्ये आणि सर्व सोसायट्यांमध्येच राबवली गेली पाहिजे. मला आत्ता सुरेश परमारांनी सांगितलं की जी सोसायटी प्रथम हा उपक्रम राबवेल त्यांना 21,000 देण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की ते तर 21,000 रुपये देतील परंतु महानगरपालिकेनं टॅक्सच्या बाबतीत
अशा प्रकारे काहीतरी सवलत अशा सोसायट्यांना देणं गरजेचं आहे, जेणेकरून सोसायटीमध्ये कॉम्पिटिशन निर्माण होईल आणि पाणी बचतीचा हा नवीन मार्ग प्रत्येक सोसायटीचे जे लाभधारक आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे राबवतील. मी ह्या ठिकाणी अभिमानानं सांगू शकतो की अशा प्रकारचा कन्सेप्ट जर कुठल्या सोसायटीला राबवायचा असेल तर निश्चितपणे 60% जर पाणी बचत होत असेल तर आमदार निधीतून सुद्धा काही गरज लागली तर त्या निधीतून सुद्धा आम्ही प्रत्येक सोसायटींना राज्य शासनाच्या सहकार्याने काही मदत देता येते का ते बघू. हा जे पाणी आहे ते सांडपाण्यामध्ये आपण घेतलेलं आहे, किचन आणि बाथरूमचं पाणी आहे आणि हे आपण फिल्टर लावल्यानंतर या पाण्याची परिस्थिती अशी आहे, आपण लॅबमध्ये सगळं टेस्टिंग केलेलं आहे की हा पाणी पिण्याव्यतिरिक्त तुम्ही गार्डनिंगला वापरा, फ्लशिंगला वापरा, कुठेही कामाला आहे असं लॅबमध्ये आम्ही हे सर्टिफिकेट आम्ही आणलेलं आहे. म्हणजे आता हे पाणी आपण पाणी फक्त पिण्याचं सोडून बाकी सगळी ठिकाणी वापरू शकतो. हो पुरं हो असं तो लॅबचं परमिशन असं लॅबचं माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. सर्टिफिकेट होय. तसं आपण नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वांनी आयुक्त आणि महापौर यांच्या माध्यमातून हा लवकरात लवकर आपण सगळ्या सोसायटी लागण्याचे हा प्रश्न आपण लवकर महासभेसमोर स्टँडिंगसमोर आणू असं मी तुला आशा करतो. थँक्यू सो मच सर. धन्यवाद सर. गुड मॉर्निंग दोस्त. हमारे प्रेसिडेंट इलेक्ट साहब जैसे सूरज परमार जी, जिसने एक बैक टू बेसिक्स हो, जो गांव वगैरह गांव खेड़े में जो यूज़ हो रहा था ये पद्धति, जो बॉम्बेकर और जो थाने वाले शहरवासी भूल गए थे, ये पद्धति को वापस रीयूनाइट किया, वापस इन्वेंट किया. आज पानी की समस्या अप्रैल और मई महीने से बहुत बढ़ जाती है. पीने के पानी की समस्या है और अपने को स्नान वगैरह बाकी प्रक्रिया के लिए पानी लगता है. ये पानी शुद्ध होके बिना कोई खर्चा, बिना कोई इलेक्ट्रिसिटी खर्च किए हुए मिलता है तो उससे बहुत बड़ा पानी का बचाव होगा. थाने म्यूनसिपल कॉरपोरेशन ने भी इनको बढ़ावा देने का प्रयत्न किया है. सूरज परमार जी ने अपने ट्रस्ट से भी एक 21,000 का डोनेशन या हेल्प करेंगे, फाइनेंशियल हेल्प करेंगे, जो सोसाइटी इनको इम्प्लीमेंट करेंगी. हम MCHI की ओर से भी इसको हेल्प करेंगे, उनको बढ़ावा देंगे और ये पद्धति को हम पूरे थानेकर में लगाने के सोच रहे हैं. धन्यवाद सूरज भाई, धन्यवाद. थँक्यू सो मच. आत्ता मी रिसेंटली इथे शिफ्ट झालेलो आहे आपल्या कॉस्मॉस इंटर गार्डनमध्ये. पाणी आम्हाला कधी कल्पना नव्हती कुठलं पाणी वापरता काय, पण पाणी रेग्युलर चांगलं येतं. त्यांना आत्ता म्हणजे जेव्हा कळलं की रिसायकल करतात ते, त्यांनी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे फार मोठं हे करतातच. कारण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी मे बी वॉटर ऑर पॉवर, कॉन्झर्वेशन तर असलंच पाहिजे. पाण्याचं एक एक थेंब वाचवायचं आपल्याला. इट्स अ गुड सिस्टम दे आर ऑन. आपण इकडे आपला अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि माझी जी टीम आता जे तुम्ही यांचा जे फोटो बघताय यांच्याशिवाय हे खरोखरच मला शक्य नव्हतं. परत मनापासून मी एक आपल्याला हे आवाहन करतो, जर आपण ही सिस्टम अडॉप्ट केली, ही जर सिस्टम स्वीकार केली तर हरित क्रांती जसं झालं आहे तशी जलक्रांती होऊ शकते आणि भविष्यात काय होऊ शकतं हे त्याचं चित्र. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.